जियाची आई हसून तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणते, हा प्रकाश तुझ्यासाठी नाही बेटा, हा फक्त माझ्यासाठी आलाय. फक्त मी जाणार आहे, तू माझ्यासोबत येणार नाहीस. आईच्या या शब्दांनी जिया हादरून जाते. तिला काहीच कळत नाही की ती आपल्या आईसोबत का जाऊ शकत नाही. तिच्या गोंधळलेल्यासारखं बघून तिची आई म्हणते, बेटा तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही, तुला परत जावं लागेल, अजून तुझी वेळ आलेली नाही. हे ऐकून जिया स्तब्ध होते. तिच्या डोळ्यात पाणी जमा होतं. ती आईचा हात घट्ट धरते आणि डोळ्यात अश्रू आणून जोरजोरात मान हलवून सांगू लागते की ती परत जाणार नाही. तिला आपल्या आईसोबतच राहायचं होतं. आई आपल्या मुलीच्या यातना आणि ओढ समजून तिला हळुवार आवाजात म्हणते, नाही जिया, तू माझ्यासोबत येऊ शकत नाहीस. तुझ्यासाठी कोणीतरी इतक्या तीव्रतेने प्रार्थना केली आहे की देवही ती प्रार्थना नाकारू शकले नाहीत. त्यांनी तुला आयुष्य दिलं आहे, तुला ते जगायला हवं बेटा. जिया पुन्हा नकारार्थी मान हलवते. तिला परत यायचं नव्हतं. त्या जगात तिला फक्त दुःख आणि वेदना मिळाल्या होत्या. असं आयुष्य पुन्हा जगावं असं तिला वाटत नव्हतं. आई प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, माझ्या बाळा, मला माहीत आहे की तुला का परत जायचं नाहीये, पण मी तुला काहीतरी दाखवू इच्छिते. एकदा ते बघ. मग सुद्धा जर तू परत जाऊ इच्छित नसशील तर मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन. जिया गोंधळलेली असते पण ती आईकडे पाहत राहते. तेवढ्यात तिची आई एका अद्भुत शक्तीने समोर एक स्क्रीन तयार करते. जिया त्या स्क्रीनकडे पाहते आणि चकित होते. स्क्रीनवर पहिलं दृश्य दिसतं, एक मंदिर, जिथे संकेत स्वतःच्या हातावर धार मारून रक्ताने भगवान शिवाला अभिषेक करत असतो. नंतर तो आपल्या हातावर जडतं कापड ठेवतो आणि देवासमोर विनवणी करतो की जियाला परत पाठवा. त्यानंतर दुसरं दृश्य हॉस्पिटलचं असतं, जिथे संकेत तिच्या निर्जीव शरीराला घट्ट मिठी मारून ओक्साबोक्शी रडत असतो. तो वारंवार तिला उठण्यास सांगत असतो. तो इतका तुटून गेला असतो की म्हणतो, जर तू गेलीस तर मीही तुझ्यासोबत कायमचं निघून जाईन. संकेतची ही अवस्था पाहून जियाचं मन हेलावून जातं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. तिच्या हृदयातही वेदना दाटून येतात. तेव्हाच स्क्रीन गायब होते आणि जिया आपल्या आईकडे पाहते. आई हळुवार आवाजात म्हणते, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो बेटा. त्याने तुझ्यासाठी स्वर्गाला सुद्धा हलवलं आहे. जर तुला काही झालं तर तो स्वतःलाही संपवून टाकेल. हे तुला पाहिजे आहे का? जिया वेड्यासारखी मान हलवते आणि नाही म्हणते. तिची आई हसून तिच्या कपडावर किस करते आणि म्हणते, मग जा त्याच्याकडे, त्याला तुझी गरज आहे. जियाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात. तिला आईपासून दूर जाण्याचं दुःख होतं, पण संकेतला गमावण्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. आई हळुवार हसते आणि म्हणते, बेटा तुझ्या आयुष्यातील सर्व संकटं अजून संपलेली नाहीत, पण तुझं खरं प्रेम तुला या संकटांमधून बाहेर काढेल. त्याच्यावर विश्वास ठेव, नेहमी त्याला साथ दे. देवाने तुमचं नातं बनवलं आहे, ते कायम टिकू दे. तेव्हा जिया आणि तिची आई शेवटच्या वेळेस एकमेकांना घट्ट मिठी मारतात. मग जियाची आई त्या निळ्या प्रकाशात अदृश्य होते. दोघींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या क्षणी तो निळसर प्रकाशही नाहीसा होतो आणि जियाचा पाय ढगांवरून घसरतो. ती खोल अंधारात कोसळते. हॉस्पिटलच्या वार्डमध्ये संकेत जियाला आपल्या बाहुपाशात घट्ट पकडून इकडे हमसून रडत असतो. आकाश आणि राजेंद्र त्याला सांभाळायचा प्रयत्न करतात, पण संकेत काही ऐकायला तयार नसतो. तेवढ्यात वार्डचं दार उघडतं आणि काही डॉक्टर आत येतात. त्यातील एक डॉक्टर संकेतला म्हणतो, मिस्टर लुथरा, कृपया काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, त्यानंतर तुम्ही बॉडी घेऊन जाऊ शकता. बॉडी? हा शब्द ऐकून संकेतच्या डोळ्यात प्रचंड संताप उसळतो. तो जोरात ओरडतो, शट अप. शब्द जपून वापरा. ही कोणतीही बॉडी नाही, ही माझी पत्नी आहे, जिया संकेत लुथरा. समजलात? आणि पुन्हा कोणी तिला बॉडी म्हटलं तर परिणाम चांगला होणार नाही. आकाश त्याला शांत करत म्हणतो, संकेत शांत हो. मग तो डॉक्टरांकडे वळून म्हणतो, चला मी फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. सगळे खूप दुःखी आणि हताश होते. संकेतने जियाला अशा घट्ट पकडून ठेवलं होतं जणू कोणी तिच्याकडून त्याला दूर करणार नाही याची खात्री करून घ्यायची होती. आकाश डॉक्टरांसोबत निघून जातो. तेव्हाच संकेतच्या आजी व्हीलचेअर हलवत त्याच्याजवळ येतात आणि हलक्या आवाजात म्हणतात, बेटा ती निघून गेली आहे, आता तूही तिला मुक्त कर. एकदा जो जातो तो परत कधीच येत नाही, तिला जाऊ दे. संकेत जियाला कसून आपल्या हृदयाशी लावून म्हणतो, जर ती गेली तर मीही तिच्यासोबत जाईन. मी तिला एकटीला जाऊ देणार नाही. ती मला असं सोडून जाऊच शकत नाही. सगळं वातावरण शांत होतं. तेवढ्यात अचानक मशीनमधून पी असा आवाज येतो, जो जियाची हृदयाची गती थांबली असल्याचं दर्शवत होता. सगळे घाबरून जातात, पण संकेत, ज्याने जियाला आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं, अचानक आपल्या हृदयावर तिचा उष्ण श्वास जाणवतो. सगळेजण आश्चर्यचकित होऊन मशीनकडे पाहत असतात, पण संकेत मात्र जियाच्या चेहऱ्याकडे. ओ माय गॉड, जियाचं हृदय, ते पुन्हा धडधडायला लागलं. सगळेजण आश्चर्यचकित होतात. ही गोष्ट त्यांच्यासाठी अकल्पनीय असते. जियाच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले होते. संकेतला आपल्या छातीवर तिच्या गरम श्वासांची जाणीव होते. तो तिच्या चेहऱ्याकडे निरखून बघतो. तेव्हा राजेंद्र संकेतला म्हणतो, संकेत, जियाचं हृदय पुन्हा धडकतंय. हे कसं शक्य आहे? मला काही समजत नाही. मी लगेच डॉक्टरला बोलावतो. हे म्हणताच राजेंद्र वेगाने बाहेर पडतो. संकेत जियाकडे बघत राहतो, जणू त्याला अजूनही समजत नव्हतं की कशी प्रतिक्रिया द्यावी.
तेव्हाच रिधिमा त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा तो भानावर येतो. भाऊ, जिया पुन्हा श्वास घेते. तिचं हृदय पुन्हा धडधडत आहे. संकेत लगेच भानावर येतो आणि जियाला हलवून जागं करण्याचा प्रयत्न करतो. जिया, जिया डोळे उघड. डोळे उघड जिया. बघ तुझा संकेत तुझ्यासोबत आहे. डोळे उघड. राजेंद्र, आर्यन आणि काही डॉक्टर धावत तिथे पोहोचतात. डॉक्टर जियाला तपासू लागतात आणि संकेतला थोडं मागे हटून उभं राहायला सांगतात. पण संकेत जियाला आपल्या मिठीतून सोडू इच्छित नव्हता. तिला या अवस्थेत एकटं सोडायचं नव्हतं. पण आकाश त्याला मागे करतो जेणेकरून डॉक्टर जियाची नीट तपासणी करू शकतील. आकाश देखील खूपच अचंबित झाला होता. जियाच्या हृदयाची गती पुन्हा कशा सुरू झाल्या हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. सर्व डॉक्टरही आश्चर्यचकित आणि भारावलेले होते. गेल्या 2 तासांपासून एक निर्जीव शरीरासारखी पडलेली जिया पुन्हा जिवंत झाली होती. वैद्यकीय इतिहासातील हा सर्वात मोठा चमत्कार मानला जात होता. जियाच्या हृदयाचे ठोके पुन्हा चालू झाले होते. तिचा श्वास सुरळीत चालू होता आणि तिच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती. डॉक्टर त्वरित तिच्या उपचाराला सुरुवात करतात. सर्वजण बाहेर प्रतीक्षा करत होते. काही वेळानंतर एक डॉक्टर बाहेर येतो आणि संकेत अधीरतेने विचारतो, डॉक्टर, माझी जिया, ती कशी आहे? तिला शुद्ध आली का? डॉक्टर म्हणाले, मिस्टर लुथरा, हे खरंच एका चमत्कारासारखंच आहे. अजूनही आम्हाला समजत नाही की हे कसं घडलं. तुमची पत्नी केवळ पुन्हा श्वास घेत नाहीये, तर तिच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. तिला 2-3 दिवस इथे ठेवावं लागेल. त्यानंतर तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. हे ऐकून संकेतचा आनंद गगनात मावेना. तो डॉक्टरला विचारतो, डॉक्टर, मी जियाला भेटू शकतो का? डॉक्टर म्हणाले, आताच नाही, तिला शुद्ध आल्यानंतर तुम्ही भेटू शकता. असं म्हणत डॉक्टर निघून जातात. आकाश दिलासा देत संकेतच्या खांद्यावर हात ठेवतो. आनंदाने भरून गेलेला संकेत त्याला मिठी मारतो. मला माहिती होतं, माझी जिया मला सोडून जाणार नाही. भाऊ, ती परत आली आहे, फक्त माझ्यासाठी. आकाश त्याचं हास्य लपवू शकत नव्हता. सगळे खूप आनंदी होते की जिया आता सुरक्षित होती. काही वेळानंतर जिया हळूहळू डोळे उघडते. तिला खूप अशक्तपणा जाणवत होता. तिच्या पापण्या उघडणंही कठीण होतं. तिच्या हातात सलाईनची सुई टोचलेली होती आणि अजूनही ती वेगवेगळ्या मशीनला जोडलेली होती. पण तिच्या हृदयाच्या ठोक्यांची गती आता अगदी सामान्य होती, जी दाखवत होती की तिचं हृदय कोणत्याही अडचणीशिवाय ठणठणीत धडधडत होतं. ती हळूहळू पूर्णपणे डोळे उघडते आणि तिच्यासमोर तिला एक चेहरा दिसतो. डोळ्यात आनंदाश्रू असलेला, मनापासून हसणारा चेहरा, जो पाहण्यासाठी ती कधीपासून तळमळत होती. संकेत अगदी तिच्या जवळ बसलेला होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घट्ट धरला होता. जिया संपूर्णपणे डोळे उघडते आणि संकेतला पाहून हसते. संकेत तिच्या हातावर एक गोड किस करतो आणि म्हणतो, थँक्यू माय लव्ह, थँक्यू सो मच. तू मला खरंच खूप घाबरवलं होतंस. यानंतर जिया सभोवताल पाहते. सगळेजण तिला होश येण्याचीच वाट पाहत होते. राजेंद्र, रिधिमा आणि आजीही व्हीलचेअरवर बसून तिच्याकडे आनंदाने बघत होत्या. संपूर्ण कुटुंब खूप आनंदी होतं की जिया आता ठणठणीत होती. सगळेजण जियाला भेटतात. त्यानंतर राजेंद्र, रिधिमा आणि आकाश यांना संकेत आजीसोबत घरी जाण्यास सांगतो. तो म्हणतो की त्यांना आता विश्रांतीची गरज आहे आणि तो इथे जियाची काळजी व्यवस्थित घेईल. ते आधी नकार देतात, पण संकेतच्या हट्टापुढे त्यांची एकही चालत नाही आणि अखेर ते घरी निघून जातात. घरी गेल्यानंतर राजेंद्र आणि आकाश ऑफिससाठी निघून जातात, कारण त्यांनी अनेक महत्त्वाच्या मीटिंग्स पुढे ढकललेल्या होत्या, ज्या आता करणे आवश्यक होते. रिधिमा खोलीत एकटीच बसलेली असते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तिचं लक्ष समोर ठेवलेल्या एका फोटोवर जातं. तिच्या आणि आर्यनच्या लग्नाचा फोटो. त्या फोटोमध्ये दोघंही खूप सुंदर आणि आनंदी दिसत होते. आर्यनचा हसतमुख चेहरा पाहून रिधिमाच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतात. तिच्या डोळ्यात राग आणि अश्रू दोन्ही असतात. ती आर्यनच्या सर्व वस्तू एका बॅगेत भरते आणि ती बॅग नोकराच्या हातून आर्यनच्या घरावर पाठवते. तिने आता ठरवलं होतं की ती आर्यनसोबत एक क्षणही घालवणार नाही. जरी आर्यनमुळे तिचं मन हजारो तुकड्यात मोडलं होतं, तरी त्याने जियासोबत जे केलं ते पाशवीपणाच्या पलीकडे होतं. ते पाहिल्यानंतर रिधिमाच्या मनात आर्यनसाठी असलेलं प्रेम आणि आदर पूर्णतः संपला होता. आता उरली होती फक्त तिरस्कार आणि घृणा. काही दिवसांनंतर जियाला डिस्चार्ज देऊन घरी आणलं जातं. संकेत पटकन गाडीतून उतरतो आणि जियाच्या गाडीजवळ जाऊन दरवाजा उघडतो. जिया शांतपणे सीटवर बसलेली असते. संकेतला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. आता तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसत होते. ती उदास असेल, हसेल किंवा रडेल हे आता स्पष्टपणे जाणवत होतं. संकेत तिच्या कपडावर प्रेमाने किस करतो आणि तिला आपल्या मिठीत उचलतो. जियाही आपले हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट गुंडाळते. संकेत मग गाडीचा दरवाजा हलक्या लाथेने बंद करतो आणि जियाला उचलून बंगल्याच्या दाराकडे जाऊ लागतो. तो अतिशय आनंदी होता की जिया अखेर बरी होऊन घरी परत आली आहे. दारापाशी आधीच सगळे तिच्या स्वागतासाठी उभे असतात. संकेत जियाला उचलून आणतो आणि रिधिमा आरतीची थाळी घेऊन पुढे येते. ती असत म्हणते, वेलकम बहिणी. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या घरात आलात तेव्हा आम्ही तुमचा गृहप्रवेश करू शकलो नाही, पण आज तुम्ही पुन्हा या घरात परत आला आहात, त्यामुळे ही जबाबदारी मी घेतली आहे. संकेत हळूच जियाला खाली उतरवतो आणि तिला सांभाळून धरतो. रिधिमा तिची आरती उतरवते. त्यानंतर ते राजेंद्र आणि आजी अम्माच्या पाया पडतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात.
रिधिमा पुढे येते आणि जियाचे हात आपल्या हातात घेते. जिया शांतपणे तिच्याकडे पाहत राहते. रिधिमा अपराधी भावनेने म्हणते, माफ करा वहिनी, मी तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी नाहक द्वेष केला. सत्य जाणून न घेता तुमच्यासोबत जे काही घडलं ते पाहून आता मला वाटतं की आर्यनला या घराशी कोणताही संबंध ठेवण्याचा अधिकारच नाही. जर तो तुमचा गुन्हेगार असेल तर मीही कमी नाही. मीही तुम्हाला कमी यातना दिल्या नाहीत. रिधिमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. तिने आता सिंदूर आणि मंगळसूत्र घालणं सोडून दिलं होतं, कारण अशा माणसाला ती कधीही आपला पती मानू शकत नव्हती. तिचे डोळे पाणावलेले पाहून जियाला वाईट वाटतं. ती हलकेच तिचे अश्रू पुसते आणि नकारार्थी मान हलवून इशारा करते की तिने रडू नये. हे पाहून रिधिमा हलकंसं असते आणि तिला मिठी मारते. संकेत पटकन म्हणतो, हळूहळू जखमेवर परिणाम होईल. रिधिमा डोळे फिरवत म्हणते, मला माहीत आहे भाऊ, मोठे आले पॉझिटिव्ह हजबंड. हे ऐकून सगळे हसू लागतात, पण संकेत नाक मुरडतो. काही वेळानंतर ते सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हाच अचानक एक वकील तिथे पोहोचतो. त्याला पाहून सगळे चकित होतात. रिधिमा त्याच्याकडे जाते आणि दोघं काहीतरी बोलतात. वकील तिला काही कागद देतो आणि निघून जातो. राजेंद्र गोंधळून विचारतो, रिधिमा, हा वकील इथे का आला होता आणि हे पेपर्स कोणते आहेत? रिधिमा काही सेकंद शांत राहून म्हणाली, डॅड, हे घटस्फोटाचे कागद आहेत. मी आर्यनपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिधिमाचे बोलणे ऐकून सगळे काही क्षणांसाठी थक्क होतात, पण लगेचच सगळे सहमतीने मान हलवतात. आजी म्हणतात, तू अगदी योग्य निर्णय घेतलास. आमच्याने घाईगडबडीत चूक झाली. आम्ही त्या मुलावर डोळे झाकून इतका विश्वास ठेवला की त्याच्याविषयी योग्यरित्या चौकशी करण्याची गरजही भासली नाही. जर पाहिलं तर या सगळ्याला आम्हीच जबाबदार आहोत. आम्हीच तुमच्या दोघांचं लग्न घाईने करून टाकलं. रिधिमा त्यांना शांत करत म्हणाली, नाही आजी, जे नशिबात लिहिलं असतं ते घडतंच. चांगलंच झालं की वेळेवर सत्य समोर आलं, नाहीतर तो अजून काय काय केलं असतं. त्याचा काही नेम नव्हता. आकाश तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तू अगदी योग्य निर्णय घेतलास. काळजी करू नकोस. आम्ही तुझं आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आमच्यावर विश्वास ठेव. सध्या यावर सही करून टाक. मी यांना योग्य ठिकाणी पोहोचवतो. संकेत उभा राहून म्हणाला, मी जियाला खोलीत घेऊन जातो. तिच्या औषधांचा वेळ झाला आहे आणि तिला विश्रांतीची गरज आहे. जिया सोफ्यावर बसलेली असते. संकेत तिच्या जवळ येतो आणि तिला उचलून खोलीकडे घेऊन जातो. खोलीत नेऊन तो तिला खूप प्रेमाने बेडवर झोपवतो. त्या क्षणी दोघांच्या नजरा एकमेकांशी भिडतात. जिया खूप प्रेमाने संकेतकडे बघत असते. ती खूप गोड दिसत असते. संकेत तिच्या औषधांची पट्टी तिच्या जवळ आणतो आणि म्हणतो, चल पटकन औषधं घे, मग मी तुझ्यासाठी ज्यूस मागवतो. औषध पाहताच जिया नकारार्थी मान हलवते. संकेत तिला औषध द्यायला लागतो, पण ती ते घेत नाही आणि तोंड वाकडं करते. संकेत प्रेमाने विचारतो, काय झालं जिया? औषध घे, तोंड उघड. जिया पुन्हा नकारार्थी मान हलवते आणि असा चेहरा करते की जणू औषध खूप कडू आहेत. संकेत तिचा हा भाव बघून समजून जातो. तो हसून म्हणतो, बघ जिया, औषध कडू असतात, पण त्याने आपण लवकर बरे होतो. चल आधी औषध घे, नंतर मी तुला काहीतरी गोड खाऊ घालतो, म्हणजे तुला कडूपणा जाणवणार नाही. जी औषध घ्यायला इच्छुक नसते, पण संकेतच्या आग्रहामुळे ती शेवटी घेते. औषध खूप कडू असतात. त्यांचा वास आणि चव तिला अजिबात आवडत नाही. ती तोंड वाकडं करते. औषध दिल्यावर संकेत हलकेच तिच्या जवळ जातो. तिचा चेहरा हातात धरतो आणि प्रेमाने विचारतो, खूप कडू लागलं, काहीतरी गोड पाहिजे? जिया गोडसर तोंड करत निरागसतेने मान हलवते. तिची गोड अदा पाहून संकेतला हसू येतं. तो तिला गोड काहीतरी द्यायला पुढे झुकतो आणि औषधाची कळवट चव पुसून टाकण्यासाठी हळूवार तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. जियाच्या हृदयाची धडधड वाढते, कारण तिने संकेतच्या स्पर्शात एक वेगळं उबदार प्रेम अनुभवलेलं असतं. संकेत जियाचा खूप विचार करतो. तो तिची जीवापाड काळजी घेतो. त्याला फक्त एवढंच हवं होतं की जिया लवकरात लवकर एक नॉर्मल आयुष्य जगायला लागावी. जियाचे हावभाव आता सामान्य माणसासारखे दिसू लागले होते. जर ती आनंदी असेल तर तिच्या चेहऱ्यावर हसू उमटत होतं आणि जर ती दुःखी असेल तर तिचा चेहरा उतरलेला दिसत होता. एकूणच आता तिच्या हावभावांवरून समजत होतं की जियाला त्या क्षणी कसं वाटत आहे. संकेतने खूप मेहनत घेतली आणि अखेर त्याच्या मेहनतीचं फळ मिळू लागलं होतं. आता जिया पूर्वीसारखी एका दगडी मूर्तीसारखी वाटत नव्हती. तीही आता एक जिवंत माणूस वाटू लागली होती. सध्या संकेतचा सर्वात मोठा विचार जियाचा आवाज होता. त्याला माहीत होतं की जिया मूक नाही, कारण तिच्या चाचण्यांमध्ये हे स्पष्ट झालं होतं की तिचा आवाज गेला नाहीये. ती फक्त बोलायला विसरली आहे किंवा तिने बोलणं सोडून दिलं आहे. संकेतने ठरवलं होतं की तो जियाला पूर्णपणे नॉर्मल बनवणार, तिचा आवाज परत आणणार आणि तिला इतकं प्रेम देणार की ती तिच्या आयुष्यातील दुःख कायमचं विसरून जाईल आणि फक्त आनंदी राहील. संकेत जियाला घेऊन पार्कमध्ये आला होता. तो तिच्यासोबत चालत होता आणि जिया आजूबाजूच्या दृश्यांना अनुभव घेत होती. सगळं पाहत होती, आनंद लुटत होती. जियाच्या चेहऱ्यावर हसू पाहून संकेतच्याही चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं. तो तिच्या सुंदर ओठांवर नेहमी असंच हसू पाहू इच्छित होता आणि पुढेही हेच हसू पाहायचं होतं. किती काही सहन केलं आहे बिचारीने, तो मनाशीच विचार करत होता. इतकं दुःख कोण सहन करू शकतं आणि इतकं सहन करून जिवंत कसं राहू शकतं? जिया खरंच कमाल होती. दोघं एका बाकावर बसले. संकेतने प्रेमाने जियाला आपल्या मिठीत घेतलं
आणि जिया त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या शांत धडकनांचा आनंद घेत राहिली. संकेतचा हात चुकून त्या ठिकाणी लागला जिथे जियाला गोळी लागली होती. जसेच त्याचा हात त्या जखमेवर गेला, जिया हलकसं थरथरली आणि संकेतने ताबडतोब हात मागे घेतला. आय एम सॉरी, आय एम सॉरी. चुकून झालं. तुला जास्त दुखलं नाही ना? जियाने डोकं वर करून संकेतच्या डोळ्यात पाहिलं आणि मंद हसत नकारार्थी मान हलवली. हे दाखवण्यासाठी की तिला काही झालेलं नाही. ती ठीक आहे. संकेतच्या चेहऱ्यावर चिंता आणि तणावाच्या रेषा उमटल्या होत्या. जियाच्या उत्तराने तो काहीसा शांत झाला. त्याने जियाला पुन्हा आपल्या छातीशी घट्ट धरला आणि एक मोठा श्वास घेत म्हणाला, थँक गॉड, आय एम रिअली सॉरी. मला अजिबात लक्षातच आलं नाही. जिया तशीच संकेतच्या मिठीत राहिली. तिच्या या जखमेचं कारण काय आहे याचा विचार जरी केला तरी संकेतच्या अंगावर काटा आला. त्याच्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं. संकेत जियाला परत घरी घेऊन येतो. तो तिला आपल्या खोलीत झोपवून हॉलमध्ये खाली येतो. तेव्हाच आकाश बाहेरून आत येतो. आकाश संकेतजवळ येऊन म्हणतो, संकेत, तू आज ऑफिसला का नाही आलास? महत्त्वाची मीटिंग होती यार. असं काय करतोस तू? संकेतने आकाशकडे पाहत उत्तर दिलं, सॉरी भाऊ, जियाला फिरायचं होतं म्हणून मी तिला पार्कमध्ये घेऊन गेलो होतो. मी आता ऑफिसला निघतोय. आकाशने संकेतच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, कोणतीही समस्या नाही. जियाला घरी येऊन महिना झाला आहे. ती आता खूप सुधारली आहे. तिची जखमही भरायला लागली आहे. जर तू अजून थोडा वेळ तिच्यासोबत घालवायचा असेल तर मी ऑफिसचं काम सांभाळतो. तू टेन्शन घेऊ नकोस. बाय द वे, जिया कुठे आहे आताच्या क्षणी? संकेत आकाशला म्हणतो. ती खोलीत आराम करत आहे. इतक्यात आकाशला काहीतरी आठवतं आणि तो गंभीर होत संकेतला म्हणतो, संकेत, मला तुला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बोलताना आकाश काहीसा संकोच करत होता. हे सांगावं की नाही, पण शेवटी संकेतला सत्य जाणून घेण्याचा पूर्ण हक्क असल्याने त्याने ते सांगायचं ठरवलं. संकेतने थोड्या गोंधळलेल्या नजरेने आकाशकडे पाहत विचारलं, काय झालं? आकाश अधिक गंभीर होत म्हणाला, असं सांगण्यापेक्षा तुला काहीतरी दाखवायचं आहे. काहीतरी खूप महत्त्वाचं आणि मन सुन्न करणारी गोष्ट. आकाशच्या या शब्दांमुळे संकेत अधिक गोंधळला. तो म्हणाला, काय आहे ते दाखवा मला. आकाशने आपल्या खिशातून एक पेन ड्राईव्ह काढली आणि संकेतच्या हातात ठेवली. हे घे, जे काही तुला दाखवायचं आहे ते यामध्ये आहे. पेन ड्राईव्ह पाहत संकेतने विचारलं, यामध्ये काय आहे? एखादी नवीन डील किंवा काही कॉन्ट्रॅक्ट आहे का? पण तू असं का म्हणालास की हे मन सुन्न करणारं आहे? आकाशने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, नाही, याचा काही संबंध व्यवसायाशी नाही. हे जियाशी संबंधित आहे. जियाचं नाव ऐकून आणि ती संबंधित असल्याचं कळताच संकेत आश्चर्यचकित झाला. त्याने आकाशकडे पाहत विचारलं, जियाशी संबंधित? काय आहे यात? आकाशने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, हे सर्व तुझ्या डोळ्यांनीच पाहणं योग्य ठरेल. खरं तर मी तुला हे द्यायचं नव्हतं, कारण यामुळे तुला फक्त वेदना होतील. पण जिया तुझी पत्नी आहे आणि तिच्याबद्दल सगळं जाणून घेणं तुझा हक्क आहे. ही त्या घरातील कॅमेऱ्यांचे फुटेज आहे जिथे आर्यने आधी जियाला ठेवले होते. चौकशी दरम्यान तिथे अनेक हिडन कॅमेरे आणि हिडन माईक आढळले. मी ते सगळं एका पेन ड्राईव्हमध्ये कॉपी करून इथे आणलं आहे. आता तूच बघ यात काय आहे. संकेतने मान हलवली. आकाश म्हणाला, ठीक आहे, मी ऑफिसला निघतो. आकाश निघून गेला आणि संकेत हातातली पेन ड्राईव्ह निरखत राहिला. त्याच्या डोळ्यात अस्वस्थता होती. या पेन ड्राईव्हमध्ये असं काय आहे? जे काही आहे ते चांगलं नसेलच. संकेत खोलीत जातो. जिया गाढ झोपलेली असते. तो शांतपणे आपला लॅपटॉप काढतो, कुठलाही आवाज न करता, जेणेकरून जिया जागी होऊ नये. त्याला एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. तो लॅपटॉप ऑन करतो, त्यात पेन ड्राईव्ह घालतो आणि त्यातील सामग्री पाहू लागतो. त्याला काही फोल्डर्स दिसतात. तो ते उघडतो. काही व्हिडिओ असतात जे तो थोडी भीती आणि गोंधळलेल्या मनाने उघडतो. संकेतच्या डोळ्यांचा आकार धक्का बसल्याने मोठा होतो. त्याच्या चेहऱ्यावर भयभीत भाव उमटतात. तो पूर्ण व्हिडिओ बघतो. त्या व्हिडिओमध्ये जियावर झालेले अत्याचार स्पष्ट दिसत होते. जियाचं जखमांनी भरलेलं निर्वस्त्र शरीर, गरम लोखंडी रॉडने तिला भाजणं, बेल्टने मारणं, जंजिराने बांधणं, तिला कचरा खायला लावणं आणि तिच्यावर झालेला बलात्कार, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं. संकेतने छातीवर हात ठेवला, कारण त्याच्या हृदयात प्रचंड वेदना जाणवत होत्या. त्याचा श्वास वेगाने चालू लागला. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. डोळ्यांतून अश्रू गळू लागले आणि त्याच्या संपूर्ण शरीराला कापरे भरले. तो अत्यंत कठीण प्रसंगात सुद्धा मोठ्या मेहनतीने तो व्हिडिओ बघत राहतो, कारण तो इतका भयंकर होता की संकेतला खूप त्रास होऊ लागतो. कसं तरी तो आपलं डोकं वळवून जियाकडे पाहतो, जी गादीवर शांत झोपली होती. मग पुन्हा तो लॅपटॉपकडे बघतो. अचानक त्याच्या जगावर जणू आकाश कोसळलं होतं. तो सुन्न झाला होता. त्याला काही सुचत नव्हतं. कसा प्रतिसाद द्यावा हेही त्याला उमजत नव्हतं. तो बराच वेळ तसाच बसून राहिला, जणू एका दगडी मूर्तीसारखा. त्याच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. त्याच्या डोळ्यात संतापाचा लालसरपणा होता आणि वेदनाने डबडबलेले अश्रूही. कोणीतरी इतका क्रूर कसा असू शकतो? आर्यन एवढा खालच्या थराला जाऊ शकतो? संकेतला माहीत होतं की जियावर खूप अन्याय झाला आहे, पण या व्हिडिओने त्याच्या डोक्यातील विचारांचे तुकडे तुकडे केले होते. त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला होता. असं वाटत होतं की त्याला पॅनिक अटॅक येईल.
त्याचा संपूर्ण चेहरा घामाने डबडबलेला होता. त्याला प्रचंड गुदमरल्यासारखं वाटू लागलं होतं. संकेतला इतका प्रचंड राग येत होता की त्याने लॅपटॉप उचलून जोरात भिंतीवर आपटला. लॅपटॉपचे तुकडे तुकडे झाले. त्याचा संताप आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेला होता आणि तो नियंत्रित होणार तरी कसा? आज त्याने स्वतःच्या डोळ्यांनी एवढं भयानक दृश्य पाहिलं होतं. जोराच्या आवाजामुळे जिया घाबरून जागी झाली. संकेतला आता कोणत्याच गोष्टींची शुद्ध नव्हती. त्याचा मेंदू पूर्णपणे काम करेनासा झाला होता. तो जियाकडे पाहतो, जी बेडवर बसून घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती आणि अस्वस्थता होती. हे बघून संकेतच्या वेदना 10 पट वाढल्या. संकेत जियाकडे जाऊ लागला, पण त्याचे पाय लटपटत होते. जणू त्याच्या शरीराचा भार त्याच्या पायांना उचलता येत नव्हता. त्याला त्या सर्व यातना आठवू लागल्या ज्या त्याने जियाला दिल्या होत्या. किती चुकीचं समजलं होतं त्याने तिला. किती त्रास दिला त्या गरीब मुलीला, जिला आधीच नरकासारखं जीवन जगायला लागलं होतं. संकेत स्वतःला या गोष्टीसाठी कधीही माफ करू शकत नव्हता. तो जियाच्या जवळ जातो आणि तिला आपल्या छातीशी घट्ट लावतो. त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागतात. जियाला आपल्या हृदयाशी लावून तो जोरजोरात रडू लागतो. जियाला काहीच समजत नव्हतं की नक्की काय चाललं आहे, पण ती एवढं जाणत होती की संकेत खूप वेदनेत आहे, कारण तिला आपल्या कपड्यांवर त्याचे अश्रू जाणवत होते. संकेतच्या अश्रूंनी तिचे कपडे ओले झाले. संकेत कंपत असलेल्या आवाजात म्हणाला, आय एम सॉरी. सॉरी जिया. सॉरी की मी तुझ्या आयुष्यात इतका उशिरा आलो. सॉरी की तुला हे सगळं सहन करावं लागलं. आय एम रिअली सॉरी. पण आता मी वचन देतो, तुला वेदना देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा नायनाट करीन. मी त्या राक्षसाला सोडणार नाही ज्याने तुझं आयुष्य नरकापेक्षा भयंकर बनवलं. वचन देतो. त्याचाच मृत्यू होईल आणि त्याच्या लाशेवर आपण आपलं नवीन आयुष्य उभं करू. जियाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिने फक्त हलकेच संकेतला मिठी मारली. संकेत तिला आणखी जोरात कवटाळतो. जणू जियास त्याच्या वेदनांवरचा एकमेव औषध होती. दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारून होते. संकेतच्या डोळ्यात आता केवळ क्रोध दिसत होता, कारण आर्यनचा खरा चेहरा त्याच्या डोक्यात चमकू लागला होता. मी स्वतःच्या हाताने तुला संपवेन. तुला जिवंत सोडणार नाही. आय प्रॉमिस. ज्या वेदना तू माझ्या जियाला दिल्यास त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक वेदना मी तुला देईन. आर्यन मिश्रा, आय एम कमिंग. पुढे काय होतं ते पाहूया आपल्या एखादीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा.